सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्रो येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। काल मोक्ष संन्यास योगाच्या 12व्या श्लोकापर्यंत आपण आलो होतो आणि 12व्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात, अनिष्टमिष्टं मिश्रं च त्रिविधं कर्मणः फलं भवत्यत्यागिनां प्रत्यो न तु संन्यासिनां क्वचित्। म्हणजे काय? माईक चालू ठेवू नका. जो कर्मणा फलम कर्माच्या फळाचा त्याग करत नाहीये, त्याला 3 प्रकारची फळं मिळतात. अनिष्ट किंवा इष्ट कर्माप्रमाणे किंवा मिश्र फळं मिळतात. परंतु हे जे संन्यासी लोक आहेत ते कर्माच्या फळाचा त्याग करतात, त्याच्यामुळे त्यांना कधीच त्रास होत नाही, कारण त्यांना फळ मिळत नाही. म्हणजे फळाशी त्यांची अटॅचमेंट नसते.
त्यागाची ज्यांना भावनाच येत नाही, त्याग केला पाहिजे, ते सोडून द्यायची एखादी गोष्ट, ही भावनाच जर आली नाही तर या जन्मात काय, पण हा देह नष्ट झाल्यावर सुद्धा इष्ट अनिष्ट परिणाम भोगावे लागतात. आणि ते इष्ट अनिष्ट परिणाम मात्र कर्माच्या गुणवत्तेवर आहेत. म्हणजे आम्ही बेस्ट कर्म करायला हवी होती की नाही, निदान अहंकार सोडता आला नाही किंवा फळाची वासना आम्हाला सोडता आली नाही, पण कर्म करताना तरी बेस्ट करायला हवं होतं ना. त्याच्यात पण आपलं लक्ष नाही. मग देह नष्ट झाल्यानंतर ते जे परिणाम आपल्याला मिळतात ते आपल्याला जास्त त्रास देतात. देह ही काय आहे माहिती का, ढाल आहे, ढाल. देह नसेल तर काहीच करू शकत नाही ना, तळतळ होते. परिणाम मात्र येत राहतात, कारण तिथे सूक्ष्म शरीर आहे, सूक्ष्म शरीर हजर आहे. त्यामुळे परिणाम पंचमहाभूतात्मक विश्वाचे जे नियम आहेत त्या नियमानुसार हे सगळं चालूच राहतं. तुमचा देह हा जडदेह असो, सूक्ष्म देह असो की कारण देह असो, परंतु ते परिणाम येतच राहतात. आणि मग जोपर्यंत जडदेह आहे तोपर्यंत ठीक आहे हो. आणि म्हणूनच केअरलेसली आपण वागूच नाही. ज्यावेळी देह नसतो त्यावेळी माणूस काहीच करू शकत नाही आणि त्या अवस्थेत त्याला त्रास जास्त होतो. आणि हे फळ मिळणं, इष्ट अनिष्ट परिणाम मिळत राहणं आणि त्याची पुंजी होऊन एकत्र येण्याचं काम हे चालू असतं. ते अनेक जन्मांचा तिथे जमा खर्च पूर्ण झाला की ही पुंजी, बटवा तयार झाला की मग दुसरा देह मिळतो आणि तो सगळ्या सकट त्याच्यात जातो. तोपर्यंत जे जे काही आपण देह असताना केलेलं आहे त्याचे सगळ्याचे सूक्ष्मापासून स्थूलापर्यंत सगळ्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तुमची कोणती अवस्था आहे त्या अवस्थेत आपण परमेश्वराला सुद्धा नमन करू शकत नाही. त्या अवस्थेत आपण परमेश्वरालाही नमन करू शकत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, आत्ताच सगळं हातात आहे, आत्ताचा एक मिनिटही वाया जाऊ द्यायचा नाही आहे. आणि सतत आपलं मन शुद्ध ठेवायचं, म्हणजे आपल्याला कोणत्याही अवस्थेत चांगलेच रिझल्ट्स येतील याची गॅरंटी. काय आहे माहिती का, बाहेरच्या जगात आपण वावरतो, कर्म करतो. कर्म करत असताना या जगाचं कार्य काय आहे, विश्व चालावं म्हणून ते विश्व जे आहे ते आपल्या सगळ्या मोह पाशाच्या गोष्टी मांडत राहणारच ना. एक्झिबिशन, आपण एक्झिबिशनमधलं काय आणायचं हे आपण ठरवलं पाहिजे ना. आणि नुसतं एक्झिबिशन नाही आहे, मग आपण मनाने मोह केला, मोह झाल्यानंतर नाही मिळालं तर द्वेष केला, मग आणखीन काही केलं. ह्याच्यामुळे बंध निर्माण होतात. म्हणून ते करायचं नाही. एक्स्ट्राचं जे आवश्यक आहे ते करायचं.
चांगल्या वाईटाचा आपण नेहमी विवेक करायचा आणि त्यातलं चांगलंच सिलेक्ट करायचं आणि अशा रीतीने आपल्या मनाची घडण करायची चांगल्या विचारांनी. त्याचं कारण फक्त भविष्याचा तुम्हाला विचार करायचा असेल तर एकच विचार करा. आज अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी सांगितलेली आहे आणि ती आहेच. गीतेत अनेक ठिकाणी पेरून पेरून ठेवली आहे ती, की हे जे केवळ चाललेलं आहे सगळं, आज आपण एखाद्याला मारलं की उद्या त्यांनी आपल्याला मारलं, विषय संपलेला नाही आहे. जन्मभर द्वेष करतातच, पण इतकं जन्मभरच नाही आहे, तो नंतर पण आहे. याच उदाहरणावरून एखादा अयोग्य विचार, एखादा घातक विचार, एखादा खुंची विचार, वाईट विचार मनामध्ये केला की त्याचे परिणाम हे आहेतच. विवेक केला नाही बुद्धीच्या साह्याने, त्याचे परिणाम हे आहेतच. म्हणजे सूक्ष्म शरीराचं सुद्धा कार्य आपण केलं नाही तर त्याचे परिणाम आहेतच मागे पुढे. तर स्थूल शरीराचं तर केलंच पाहिजे. कर्तव्य कर्म केली पाहिजेत ही गोष्ट वेगळी, ती करतोच मनुष्य. पण अहंकार सोडायला पाहिजे ही गोष्ट आहे. त्यानंतर भगवंताला समर्पित झालं पाहिजे अधूनमधून हेही गोष्ट आहे. दुसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे वळाच्या उपभोगाची इच्छा करायची नाही, हेही महत्त्वाचं आहे. याही सर्वांपेक्षा अत्यंत महत्त्वाचं की प्रत्येक गोष्टीला परिणाम आहेत. चांगला विचार जर केला तर सगळं चांगलं 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 होत राहतं आपल्या आजूबाजूला. आणि नेहमी पॉझिटिव्ह विचार किंवा काही द्यायचं असेल तर जास्तीत जास्त चांगलं देऊ या कर्माद्वारे आपण, असा विचार ठेवावा. आपल्याकडनं जास्तीत जास्त सुटलं पाहिजे. पैसेच देऊ शकतो आपण असं नाही आहे, अनेक गोष्टी आहेत. मनाचा उदारपणासुद्धा देऊ शकतो. मन उदार झालं पाहिजे ना दुसऱ्यासाठी, असं आहे. तर अनेक चांगल्या गोष्टी मनात आणाव्या आणि त्या कराव्या. फक्त केवळ आणि केवळ त्याच आपल्याबरोबर येतात आणि त्या करत असताना आता मी सुधारले आहे, मग मी आता सगळ्या चांगल्याच गोष्टी करते, आता मला खूप बरं वाटतं, त्याच्यात अडकायचं नाही. बंध निर्माण होतात. ते सगळं करायचं आणि सोडून द्यायचं, करायचं आणि सोडून द्यायचं. जीवन हे केवळ करण्यासाठी आणि सोडण्यासाठीच आहे. किती दिवस सूर्य येतोय, कधीच म्हणत नाही मी रोज येतोय ना. आज आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, एवढा तापवला आहे ना पृथ्वीला, त्याच्यासाठी मलाच खूप तापावं लागतं. मी दमलं आहे, आता मी 8 दिवस झोपणार असं म्हणतच नाही सूर्य. कर्तव्य कर्म करतोय. संपूर्ण जगतावर पूर्ण शक्तीनिशी उष्णता प्रकाश पाडतोय तो. काही कमी पडू देत नाही. त्याची जर शक्ती कमी पडली असती तर सगळीकडे जीवजंतू तयार झाले असते. त्याप्रमाणे आपल्याला कर्म करायची आहेत. कर्म नाही केली तर जीवजंतू आणि अत्यंत शुद्ध मनाने करायची आहेत.
पुढे 13व्या श्लोकात म्हणतात की आता इथे त्यांनी त्याग विषय संपवून टाकलाय. 13व्या श्लोकात म्हणतात पंचैतानि महाबाहू कारणानि निबोध मे सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्वकर्मणाम्. काय म्हणताय? कर्माचा जो शेवट आहे, कृतांते सांख्ये, कर्माचं शेवट सांगणारा सांख्य तत्वज्ञान. ते काय म्हणतात? कर्मणाम सिद्धये, म्हणजे कर्म पूर्ण होण्यासाठी पंचकारण आणि 5 कारण निबोध मे, माझ्याकडून तू समजवून घे. काय म्हणतात? सर्व कर्मांची आपल्या नीट पूर्तता व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी जी 5 कारणं आहेत ती समजवून घे. आता भगवंत 5 कारणं सांगतायत. तर ती पुढच्या ह्याच्यात सांगतील, पण इथे आता ते महत्त्व सांगतायत की त्यांनी विचारलंय कर्म कशा कशाचं बनतं, आणि म्हणून भगवंताला प्रेरणा झाली आहे सगळं 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 उकलून सांगण्याची. त्यामुळे कर्माची बाह्य रचना, कर्माचं अंतर्गत कार्य, कर्माची अंतरस्फूर्ती माणसाला कशी होते, मी हे करणार ते करणार ते करणार. कर्माच्या मागे माणसाचा हेतू काय असतो? स्वार्थी हेतू असतो ना, तसा नसता कामा नये. मग स्वार्थी हेतू येतो कुठून? त्याचं मूळ काय आहे? अहम केंद्रित वासना, अहम केंद्रित विचार. मी केलं नाही, मला पाहिजे नाही, माझ्यासाठी नाही. तर कर्म हे फक्त वासनांच्या मुक्तीसाठी. म्हणून माणसाचा हेतू कसा असला पाहिजे कर्माच्या मागे, आणि कर्माच्या मागे माणसाला प्रेरणा कशाची होते, या सगळ्याचं आता ते विश्लेषण करणार आहेत. अंतर्गत स्वरूप, बाह्य स्वरूप. त्यामुळे कर्माची 5 अंग काय आहेत, ज्यांच्याशिवाय कर्म शक्यच होत नाहीत. आणि म्हणून भगवान काय म्हणतात माहिती का? आता मी तुला 5 अंग सांगणार आहे कर्माची महत्वाची, पण ही 5 अंग तू जर नीट ऐकून घेतलीस आणि तसं जर तू वागलास तर ते कर्म लौकिक असो का धार्मिक असो, कोणत्याही प्रकारचं कर्म असो, भौतिक असो का आध्यात्मिक असो, पण कोणतंही कर्म जरी असलं तुमचं तरी ते यशस्वी होणार म्हणजे होणार अर्जुना. तर तू ही 5 कारणं जी आहेत कर्माची ती नीट ऐकून घे. काय आहे माहिती का? माणसाचं जीवन कशावर चालतं शेवटी? कर्मांवरच. आपण कालही शिकलो, नियत कर्म म्हणतात त्याला. रोजच्या कर्मांना नियत म्हणजे पुढे नेणारं माणसाचं जीवन, पुढे नेणारं कर्म. मग आता जर ते पुढे नेत आहे म्हणजे प्रोग्रेस करतंय आपला,
तर इतकं महत्त्व त्या कर्माला आहे. त्याच्यासाठी आपण मनाला कंट्रोल केला पाहिजे की नाही, मनाला शिस्त लावली पाहिजे की नाही. त्यानंतर सगळा मनाचा आतून विकास घडवला पाहिजे. कसं थिंकिंग करायचं आहे, एक झाला की दुसरा विचार करायचा आहे, सगळ्या विचारांचा गोंधळ नाही करायचा आहे. आणि जेव्हा मन शांत होतं ना, तेव्हाच ते धाडसी होतं, हिंमत येते, त्याची निर्भयता येते, भीती नाहीशी होते, आत्मविश्वास वाढतो त्याचा, आणि बौद्धिक शौर्य सुद्धा वाढतं. म्हणजे बुद्धी चालली जाते. नाही तर काही वेळेस साध्या साध्या गोष्टी सुद्धा लक्षात येत नाहीत. असं कर म्हणजे कोणीही इतका बारकाव्याने अभ्यास करत नसेल. इतकं जर तुम्हाला ज्ञान झालं, कर्म करत असून सुद्धा केल्यासारखी सुद्धा वाटत नाहीत, थकवा सुद्धा येत नाही, शारीरिक मानसिक बौद्धिक थकवा सुद्धा येत नाही. कधी झाली कर्म हे कळत नाही. पण जेव्हा त्याला इगो चिकटलेला नसतो तेव्हा, आणि म्हणून काय आहे की कर्माचा शेवट आपल्या जीवनात कधीच होत नाही. तरीसुद्धा मनातून कर्माचा शेवट होतो. काय केलं आणि काय नाही. कधी हे शरीर उठतं, कधी करून टाकतं, कळत नाही. आणि म्हणूनच ती जनाबाई, ती मीराबाई म्हणते की माझ्या घरी भगवंतानी पाणी भरलं. म्हणजे काय, पाणी भरत असताना कळलंच नाही मला कधी पाणी भरलं गेलं. अरे हेही भरलेलं तेही भरलेलं, भरत होती तीच. संपूर्ण लक्ष तिचं भगवंतावर होतं. मी म्हणजे काही नाही. इतकी सहजता आपल्यामध्ये येते. पुढे जाऊन ते म्हणतात, आता ते कर्माचे 5 घटक सांगणार आहेत आपल्याला. आत्तापर्यंत काय काय होतं तेच सांगितलं. वळण पाहिजे ना. ते आता कर्माचे जे 5 महत्त्वाचे घटक आहेत, कर्म पूर्ण नीट होण्यासाठी जी 5 कारणं सांगितली आहेत ती आता 14व्या श्लोकात सांगतायत. अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधं विविधश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम्. म्हणजे काय? अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे आधार, मुख्य आधार सगळ्याचा. सगळ्याचा आधार काय आहे? आपलं मन कुठे आहे, बुद्धी कुठे आहे, इंद्रिय कुठे आहेत? सगळ्याचा आधार आहे देह, शरीर. तथा कर्ता म्हणजे एक तर सगळ्याचा आधार देह आहे, सर्व कर्मांचा आधार, मुख्य आधार. कर्म कशामुळे होतात? एक तर देह, नाही तर आपण याला असंही म्हणू, कर्म करणारा कर्ता. हो ना. नुसता देह करत नाही ना कर्म, म्हणून कर्ता म्हणायचं. हा कर्ता म्हणजे आधार आहे सगळ्याचा.
म्हणजेच जीवभाव आहे ना तो, जीवभाव आहे. वेगवेगळ्या शब्दात ते सांगितले. आणखीन काय काय? तो एकटा देह काही करू शकतो का? तर नाही. कर्मेंद्रियांकडून आधी निरनिराळी कार्य घडतात. बाहेर काय पाहिलं डोळे सांगतात. बाहेर पाहिलेल्या गोष्टींचा अनुभव घेऊन डोळे मनात सांगतात. मग कानांचं तसंच, नाकाचं तसंच, जिभेचं तसंच. सगळी ज्ञानेंद्रिय जी आहेत ती सगळी आधी विविध कार्य करतात. तसंच कर्मेंद्रियांकडून काही कार्य घडतात. ज्ञानेंद्रिय ज्ञान मिळवतात, मनाला देतात, मन बुद्धीला देतं, बुद्धी तो निर्णय मनाला देते, मन ते कर्मेंद्रियांकडून करवून घेतं. आणि ही घडणारी जी कार्य आहेत ती इथे हे सगळे कारण आहेत त्याचे. कर्मांची 5 कारणं: ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, देह आणि दैव. काय आणलं आहे इतक्या जन्मांमधून? मग काय आहे कर्माचा मुख्य आधार? काय आहे? कर्ता किंवा जीवभाव, नंतर ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, देह नुसता सुद्धा कर्माचा कर्ताच आहे. देह हे साधन आहे ना, त्याच्यामुळेच सगळं होतं. देह, जीवभाव, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि हे सगळं चालवणारी अधिष्ठात्री देवता किंवा दैव जे काय असेल ते. मागच्या श्लोकात सांगितलेलं वचन भगवंतांनी पूर्ण केलेलं आहे की मी तुला 5 कारणं सांगतो महत्त्वाची. मग जर या 5 गोष्टींवर ही कर्म अवलंबून आहेत तर काय करायचं यांचं ते आता भगवंत सांगतायत. शरीराच्या साह्यानेच आपण प्रत्येक कर्म करतो. आता बघा, तुम्हाला हे कन्सेप्ट किती माहिती आहेत मला माहित नाही. स्थूल शरीर म्हणजे हा देह दिसतोय तो. सूक्ष्म शरीर म्हणजे मनबुद्धी. आणि चित्तामध्ये असलेल्या वासना या चित्तात असतात. म्हणजे इतक्या जन्मांमध्ये केलेल्या इच्छा सगळ्या त्या चित्तामध्ये असतात. आता या ज्या वासना आहेत, आपल्याला हा जो देह मिळतो त्याचं कारण म्हणजे कारण देह. त्याला म्हणतात कारण देह. आणि हा कारण देह म्हणजे वासनांवर सगळं अवलंबून असतं. तो आहे कारण देह. या कारण देहामुळे आपल्याला हे सगळं मिळतं. कोणकोणती कर्म करायची, आवडो न आवडो, त्यात चुका झाल्या की परत यायचं इथे करायला. मग प्रत्येक कर्म आपण काय करतो? शरीराच्या साह्याने करतो. हे मग आपल्याला जी कर्म आहेत, फॉर एक्झाम्पल मला कर्म आहेत किंवा फॉर एक्झाम्पल एखाद्याला कर्म आहे. काय कर्म आहे? ती मुलगी शिक्षिका आहे. मग तिला काय कर्म आहे? शिकवण्याचं कर्म आहे. मग कोणी मंद मुलं असतात, कोणी हुशार असतात.
पेशन्स ठेवायचं तेवढा, असं सगळं आहे. कौशल्यात्मक कर्म आहे तिचं. मग ते जसं ती करेल चांगलं वाईट तशी तिला फळं मिळणार आहेत. ते पुढच्या जन्मांपर्यंत ती टिकणार आहेत. हे एक उदाहरण. आता काय आहे माहिती का? आता मी तुम्हाला सांगते. एक इंजिनियर, त्याला आतून शिक्षक जे काम करतो, मुलांना शिकवणं किंवा बालवाडीच्या मुलांना शिकवणं, ही प्रेरणा मिळते का आतून? नाही. म्हणजे त्याचं कारण शरीर जे आहे, त्याच्या वासना अंतर्गत, त्या त्याला प्रेरणा देतात की तू इंजिनिअरिंगचं काम कर, कंपनीत जा, असं असं कर. शिक्षिकेला प्रेरणा देतात, मुलांना असं असं चांगलं शिकव. प्रेरणा देतात तिथे जाण्याची. म्हणजे ज्याची जी भूमिका आहे, कुणाची काहीच भूमिका नाही घरात, पण मग घरात सुद्धा भूमिकाच आहे ती, सगळ्या भूमिकाच आहेत. मग ते प्रेरणा देतात, कारण शरीर प्रेरणा देतं. आणि आपलं ज्या देह आहे तो कार्य करतो प्रत्यक्षात. मग आता ते काय करतं? कर्माविषयी प्रेरणा देतं कारण शरीर. हे कर, ते कर, ते कर. ती त्याची भूमिका बनत जाते. कुणाकुणाची भूमिका असते, कुणाकुणाची घरकामात भूमिका असते. काही हरकत नाही आहे. ते तसं जसं आहे तसं ते आहे. आणि मग प्रेरणा द्यायच्या, त्याच्यावर प्रतिक्रिया निर्माण होतात. त्या प्रतिक्रियांना बाहेर जाऊ द्यायचं. असं हे कारण शरीर महाद्वार आहे. डेंजरस पण आहे. ते चित्तामध्ये सगळं साठवून ठेवतं. देहाच्या द्वारा ज्यावेळी हा देह जो आहे ना, हा देह, याच्यामध्ये कर्ता कधी निर्माण होतो बरं का. थोडंसं किचकट आहे, पण समजवून घ्या. आणि नाही समजलं तर शेवटी विचारा. आधी समजवून घ्या, ते पुढे पुढे येत राहील. किंवा मग मी परत डबल सांगेन. एक गोष्ट पहिली अशी आहे, देह जो आहे तो कार्य करतो. साधन आहे ते. नांगरणीसाठी जसा नांगर, तसा कार्य करण्यासाठी देह वापरला जातो. त्याची कर्मेंद्रिय ती वापरली जातात सगळी. परंतु देह नुसता कार्य करत नाही. त्या देहाला जेव्हा मी म्हटलं जातं, अरे मला हे करायचंय, म्हणजे अहम केंद्रित विचार ज्यावेळी देहाला सांगतो की तू हे काम कर, तेव्हाच ते काम होतं. पण आता ही इतकी किचकट रचना आहे आणि तरीसुद्धा आपल्याला त्यातला अहम काढायचा आहे. मग ठीक आहे, आपल्याला असं जमलं पाहिजे. एक विचार आला, मला हे काम करायचं आहे, आज काही झालं तरी करायचं आहे, मग ते काम करणार मी. पण त्या अहंकार आपल्याला काम करायला मदत करतो. अहंकार आपल्याला काम करायला मदत करतो ना. तर अहंकारच काढायचा आहे. त्या कर्मातून आपल्याला अहंकार काढायचा आहे. मी केलं नाही, मग काय करायचं? काम होऊ दे. काम झाल्यावर मी केलं नाही,
भगवंता तूच केलंस, तुझंच काम आहे आणि तू करवून घेतलंस. आता ही अशी गंमत आहे. आणि म्हणून इतकं गुंत्यांचं आहे, म्हणून ते आपल्याला सोपं नाही वाटत. पण जर इतकी उघड करून भगवंतांनी थिअरी सांगितली तर आपलं त्यांनी कल्याणच चिंतलं आहे. त्याच्यामुळे हे जे आहे काय कारण शरीर जे आहे ते आपल्याला विशिष्ट प्रकारची कामं करायला, म्हटलं ना मी, शिक्षिकेला सारखी शिक्षिकेची कार्य करण्याची ते प्रेरणा देतं आणि पुढे पुढे जीवन नेतं. इंजिनियरला त्या गोष्टी, डॉक्टरला त्या गोष्टी सारखी ते प्रेरणा देतं. असं कधी होतच नाही ना कुणाला की आता मला कंटाळा आला आहे या भूमिकेचा. अरे नाही, आयुष्य पुढे जाण्यासाठी करतच राहतो माणूस, करतच राहतो पूर्णपणे त्याचे ते कर्म संपेपर्यंत. आणि हे कोण देतं हे प्रेरणा आपल्याला? ते काय बाहेरून कुठून येत नाही. आपलं कारण शरीर, आपल्या आतमध्ये असलेलं अंतःकरणात असलेलं जे चित्त आहे तिथे त्या वासना असतात आणि त्या आपल्याला पुश करत राहतात की तू हे कर, ते कर, ते कर. ती फळं वर आल्यानंतर ते आपल्याला सांगत राहतं की तू हे केलं पाहिजे, तू ते केलं पाहिजे. आणि विचार आल्यानंतर तो डावलायचा नाही, जाऊ दे आता मी करणारच नाही, नंतर करीन. हे जे आपलं आहे मग आपण करू शकत नाही. तर ह्याचं कार्य समजलं असेलच, कारण शरीराचं. दुसरी गोष्ट म्हणजे अहंकाराचा गुंता कळला का? की शरीराकडून प्रेरणा कोणी दिली? चित्ताने दिली. म्हणजे कारण शरीराने प्रेरणा दिली. हां, तू हे काम कर, हे काम कर, ते काम कर, ते काम कर, आज तुला हे केलं पाहिजे, आज तुला ते केलं पाहिजे, असं केलंस तर तू पुढे जाशील, तुला याच्यात यश मिळेल. आणि काही वेळेस काही झालं तरी प्रश्न सुटतच नाही, तरीसुद्धा ते केलंच पाहिजे, ते केलंच पाहिजे, कर, प्रयत्न कर. हे सगळं चित्त देतं, कारण शरीर देतं ही प्रेरणा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की देहाकडून, नुसता हा देह कसा आहे, जडदेह आहे, त्याच्याकडून कार्य करून घेण्यासाठी चला उठा, आता हे केलं पाहिजे, चला हे करूया, हे झालं आता ते करूया, म्हणजे मी काहीतरी करत आहे ह्याच्यासाठी अहंकारानेच देहाला पुश करावं. आता देह जड आहे, मग अहंकार हा काय आहे? म्हणजे अहंकार आणि चित्त हे अंतःकरणाचे दोन भाग कर्म करून घेतात. विशिष्ट प्रकारची कर्म करण्याची प्रेरणा चित्त देतं, कारण शरीर देतं. आणि ते कर्म करण्याचा उत्साह किंवा ताकद त्या शरीरामध्ये उठून उभं करणं, त्याला केवळ मी करणार आहे असं म्हटलं की हा अहंकारामुळे ते कर्म होतं. आता हे सगळं झालं नाटक अहंकाराचं की ते होतं, सूक्ष्मरित्या होतं. तर होतं म्हणजे होतंच, म्हणू नाही शकत की आम्हाला अहंकार आलाच नाही आज. तर ते सगळं झालं की मग समर्पित व्हायचं, म्हणजे अहंकार आलेला नाहीसं होतो आणि मी काहीही केलं नाही. म्हणजे आपण त्याला मारक काहीतरी केलं पाहिजे, मनुष्य आहोत ना, हे सगळं आहे, ती प्रोसेस अशी आहे. पण आम्ही काय करायचं आहे मग? इतक्या गुंत्यामध्ये तो गुंता सोडवलं पाहिजे की नाही? अलिप्त राहून असं करायचं आहे, भगवंता मी काहीच करू शकत नाही, सगळं तू माझ्याकडनं करवून घेतोस. कारण उपकरणं दिलेली आहेत ती या विश्वामधली आहेत ना, तर ती त्यांच्याप्रमाणे वागतच राहतात, पंचमहाभूतात्मक आहेत, हो की नाही? त्याच्यामुळे त्यांना लिमिट्स आहेत. आपलं आंतरिक व्यक्तिमत्व सगळ्यात महत्त्वाचं आहे.
नुसतं उपकरणांवर अवलंबून राहतो का आपण? नांगर आहे, शेतजमीन आहे, चालणार आहे का ती जमीन तिथल्या तिथे पडली राहिली, त्याच्या शेजारी नांगर पडला राहिला? नाही हो चालणार. या साधनांना उभं करायला हवं की नको? तशी आमच्याकडे शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही सगळी साधनं आहेत. त्यांना उभं करायला पाहिजे की नको? आणि ती सगळी साधनच राहणार. हे सगळं कारण शरीर प्रेरणा देतं, हे ठीक आहे. अहंकार त्या देहाकडनं काम करून घेतो, हे ठीक आहे. सगळं ठीक आहे, पण तरी ती आमची साधन आहेत. आमचे ते सेवक आहेत, हे लक्षात ठेवायचं. त्यांचे गुलाम आम्ही नाही बनणार. सगळ्यावर शेवटी आपलं नियंत्रण हवंच की नको? आणि हे सगळं साधावं म्हणून जास्तीच्या मोहातलं लक्ष आपण काढलं पाहिजे. त्याचं कारण आमचं जन्म विकसित करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. आम्ही कशासाठी आलो आहोत? आपण ट्रिपला जातो, हॉटेलमध्ये जाऊन झोपतो का? नाही, 4 ठिकाणं बघतो ना. मग आम्ही इथे आलो आहोत आमच्या कर्मांसाठी, आमच्या विकासासाठी. सारखा आराम करायचा आहे का? आणि सारखं इकडे तिकडे लक्ष द्यायचं आहे का? सारखं एक्झिबिशनमध्ये फिरायचं आहे का? तर वस्तू इतकं घेतो की ते वापरायलाही वेळ नसतो, शेवटी जीवन संपून जातं. 10-10 वर्ष ते तसंच घरात पडून राहतं. परत परत पाहिलं की मनाला खूप बरं वाटतं, किती छान किती छान किती छान. आणि काहीच कधीच कशाचाच वापर होऊ शकत नाही, कारण जीवन इतकं स्पीडी आहे आपलं की कधी दिवस सुरू होतो की कधी दिवस संपतो. आता कधी वापरणार आपण, कधी काय करणार? आहे आणलेलं त्या मनाने त्याचा उपयोग काही नसतो. एक संपूर्ण आयुष्यात 10 वेळा ती वस्तू वापरली जात असेल, बस. मग का करायचा आहे मोह? अशा कितीतरी वस्तू आहेत. अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे. आणि म्हणून सगळ्यावर पंचमहाभूतांचं आधिपत्य असतं, हे लक्षात ठेवा. ते सगळ्या साधनांवर पंचमहाभूतांचं आधिपत्य असतं. म्हणून ती आपण शुद्ध केली पाहिजेत, सगळी साधनं सतत. आलं का लक्षात? सगळी साधनं असतात आपल्याकडे, पण जेव्हा पूजा आहे, यज्ञ आहे, काहीही आहे, काय ती चकचकीत करतो आपण. सगळी उपकरणं, रूम, सगळं तो चौरंग, आजूबाजूची जागा, दिवे, चकचकीत. हां, या सगळ्यावर पंचमहाभूतांचा प्रचंड प्रभाव आहे साधनांवर आपल्या. आणि त्या पंचमहाभूतात्मकच आहे. तर त्याचा तो प्रभाव काढून टाकण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील, आणि आपला संयम हवा आहे प्रत्येक गोष्टीवर. संयम असणं अत्यंत आवश्यक आहे. आता खूप मोठा विषय आहे, तर पुढचा श्लोक जो आहे तो आपण उद्या घेऊ. कारण काय, जड जड व्हायला नको. थोडंसं रोजच्यापेक्षा हे हेवी होत चाललं आहे. नाहीतर रोज अगदी 4-5 श्लोकसुद्धा होतात. पण मला नाही वाटत कन्फ्युजन करावं जास्त. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.